आम्हाला भारताच्या बेस्ट टीम विरुद्ध खेळायचं आहे. पाकिस्तानचा कॅप्टन सलमान अली आगाने मॅचच्या आधीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये केलेलं हे स्टेटमेंट. पाकिस्तानची टीम भारताच्या बेस्ट टीम समोर खेळली, पण आपलं बेस्ट क्रिकेट खेळलीच नाही. आधी ईशान किशनने त्यांच्या बॉलिंगच्या चिंध्या केल्या, मग भारताच्या बॉलर समोर त्यांच्या बॅटर्सने नांगी टाकली. 176 रन्सच्या टार्गेट समोर पाकिस्तानला फक्त 114 रन्स करता आले. त्यांना 61 रन्सने पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तानने 6 स्पिनर वापरले. पाकिस्तानने मारून खेळायचं ठरवलं, पण पाकिस्तान विजयापासून लांबच राहिला. बाजी मारली ती ईशानने आणि टप्पा पकडून टाकणाऱ्या भारतीय बॉलर्सने. पण पाकिस्तानची एवढी वाताहत कशी झाली, नेमकं काय चुकलं, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. टॉस जिंकला पाकिस्तानने. भारताने या वर्ल्ड कप मधला सलग तिसरा टॉस हारला आणि तिसऱ्या वेळी ही पहिली बॅटिंग आली. पिच स्लो होतं, मोठे शॉट्स खेळणंही अवघड होतं. पाकिस्तानकडे भरपूर स्पिनर्स होते, तर टीम इंडियाने 7 लेफ्टी बॅटर्स मैदानात उतरवले. अभिषेक शर्माचं कमबॅक ही भारतीय बॅटिंगसाठी जमेची बाजू होती, पण पाकिस्तानी कॅप्टन सलमान आगाने पहिल्याच ओव्हरला ट्रम्प कार्ड खेळलं. तो स्वतः बॉलिंगला आला. अभिषेकला 3 बॉल डॉट टाकले, परफेक्ट प्रेशर तयार केलं आणि पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल अभिषेकने पर्याय नसल्यासारखा उचलला आणि सलग दुसऱ्या वर्ल्ड कप इनिंगमध्ये तो शून्यावर गेला. पाकिस्तानला सगळ्यात मोठा बूस्ट होता, कारण त्यांच्या विरुद्ध हमखास भारी खेळणारा अभिषेक शून्यावर गेला होता. पण पाकिस्तानला ही मोमेंट कॅच करताच आली नाही, कारण ईशान किशनने आपला फॉर्म कायम ठेवला आणि पाकिस्तानी बॉलर्सची अक्षरशः पिसा काढली. शाहीन बॉलिंगला आला दुसऱ्या ओव्हरला, तेव्हा ईशानने पहिल्या बॉललाच 6 सोडला. त्या ओव्हरला 15 रन्स आल्यानं पाकिस्तानला मिळालेला अप्पर हँड निसटला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सलमान, अब्रार सगळ्यांचं स्वागत मोठा शॉट मारून ईशानने केलं. साहजिकच पाकिस्तानच्या स्ट्राईक बॉलर्सचा कॉन्फिडन्सच निघून गेला होता. ईशान किशनच्या बॅटिंगमुळे टीम इंडियाला पॉवर प्लेमध्ये 52 रन्स लावता आले. त्याने चांगल्या गॅप्स काढल्या, त्याने सहज मोठे शॉट्स खेळले. जेव्हा गरज पडली तेव्हा रिव्हर्स स्वीप सुद्धा मारले, पण सतत रन्स करत राहिला. भारताच्या पॉकेट डायनामोनं 27 बॉलमध्ये 50 केली, त्यातही त्याने 50 पूर्ण केली. अब्रार अहमदला सलग 3 चौवे मारत. ईशानच्या पायात क्रॅम्प आल्यानं जरा स्पीड स्लो झाला, तरी सुद्धा त्याने 192 प्लस स्ट्राईक रेटने बॅटिंग करत 40 बॉलमध्ये 77 रन्स केले. त्याच्या इनिंगची सगळ्यात बेस्ट गोष्ट ही होती की तो आऊट झाला तेव्हा टीम इंडियाचा स्कोर 88 रन्स होता, पण त्यातले 77 रन्स एकट्या ईशान किशनने केलेले. मात्र ईशान किशनची विकेट टीम इंडियाच्या स्कोरला ब्रेक लावून गेली, कारण 14वी ओव्हर संपली तेव्हा टीम इंडियाचा स्कोर 125 वरच थांबला होता. 10च्या रनरेटने सुरू असलेली बॅटिंग 9-8च्या रनरेटवर आली. 15वी ओव्हर पाकिस्तानसाठी गेम चेंजर ठरली असती, कारण तिलक आणि हार्दिक अशा 2 विकेट्स लागोपाठ गेल्या. तिलकला 24 बॉल 25 रन्स केल्यानंतर जरा रिदम सापडला होता, पण तेवढ्यात तो गेला आणि हार्दिक पहिलाच बॉल उचलायची चूक करून फसला. त्यानंतरच्या पॅचमध्ये पाकिस्तानने होल्ड घेतला, कारण 3 ओव्हर्समध्ये फक्त 15 रन्स करता आले आणि त्यात 2 विकेट्सही गेल्या. पण 18व्या ओव्हरला भारताच्या बॅटर्सने हात खोलले. 14 रन्स आले, पण उस्मान तारिकने पुन्हा ब्रेक लावला. 5 रन्स देऊन सूर्याची विकेट काढली. आता शेवटच्या ओव्हरला पाकिस्तानचा कॅप्टन सलमान अली आगाकडे स्वतः ओव्हर टाकायचा ऑप्शन होता, पण ते प्रेशर त्याने शाहीनवर दिलं आणि शाहीनला दट्ट्या बसला. तिथे 15 रन्स आले आणि भारताने 175 रन्सचा आकडा गाठला. ईशान किशनच्या फायरिंग नंतर सूर्याचे 32, दुबेचे 27 आणि रिंकूचे 4 बॉल 11 महत्त्वाचे रन्स होते, पण पाकिस्तानच्या बॉलर्सने चांगली फाईट उभी केली होती. सलमानने टीम इंडियातला लेफ्टी बॅटर्सचा भरणा बघून उस्मान तारिकला थांबवलं, पण बॉलिंग टाकताना थांबणाऱ्या उस्मानने चांगले रिझल्ट दिले. मुळात याची बॉलिंग ॲक्शन शंका घेण्यासारखी असली तरी ती नियमात बसते, कारण त्याचा पॉज हा ॲक्शनचा भाग आहे. जोवर बॉल टाकताना त्याचा हात कोपऱ्यातून वाकत नाही तोवर गडी सेफ आहे. पण त्याने चांगले व्हेरिएशन्स दिले. स्लो स्पीडमुळे बॅटर्सला रूम मिळाली नाही. सूर्याने त्याला 4 मारून सुरुवात केली होती, पण सूर्याची विकेट त्यानेच घेतली. 4 ओव्हर्समध्ये 24 रन्स देणं हा चांगला परफॉर्मन्स होता. पण पाकिस्तानचा बेस्ट बॉलर ठरला सईम अयूब. त्याने फ्लाईट दिली, ईशानला आउटसाइड ऑफ खेळवलं, सूर्याला मिडलवर खेळवलं आणि 25 रन्स देऊन ईशान, तिलक, हार्दिक 3 मोठ्या विकेट्स काढल्या. पण 6 स्पिनर्स वापरून फक्त 2च ओव्हर्स पेसर्सला देण्याचा निर्णय फायद्याचा होता. बऱ्याच दिवसांनी पाकिस्तानी कॅप्टन डोकं लावून खेळला. बॅटिंगमध्ये पाकिस्तानला टीम इंडियाचं टेम्पलेट फॉलो करायचं होतं. टार्गेट मोठं होतं, प्रेशर जास्त होतं, पण शेवटपर्यंत खेळले तर चेस होणार होता, चान्सेस मिळणार होते. पण सूर्यानं सुद्धा ट्रम्प कार्ड खेळलं. त्यानं पहिली ओव्हर हार्दिकला दिली. हार्दिक जोरात टाकणार नव्हता, बॉल थांबून येत होता. सिक्सर स्पेशालिस्ट बुमराला 6 मारून मोठा झालेला बॅटर साहिबजादा फरहान पहिल्या 3 बॉलमध्ये रन्स काढू शकला नाही. चौथा बॉल जरा शॉर्ट आला आणि त्यानं उचलायची घाई केली आणि रिंकू सिंगच्या हातात
अगदी सोप्पा कॅच दिला. पहिली ओव्हर विकेट मेडन गेली. भारत पाकिस्तान वर्ल्ड कप मॅच आणि त्या चेसची सुरुवात विकेट मेडनने झाली आणि पाकिस्तानवर प्रेशर आलं. प्रेशर कमी स्कोरचं होतंच, पण आता बॉलिंगला बुमरा येणार याचंही प्रेशर होतं. त्यात बुमराच्या पहिल्या बॉलला टॉप एजचा सिक्स आला. त्या ओव्हरचं काम तिथंच संपलं होतं. त्यामुळे आयुब डिफेंड करणार याचा अंदाज घेऊन बुमराने यॉर्कर टाकला. LBW झाला. मग कॅप्टन सलमान अली आगाने एक चौवा घेतला, पण उचलून मारायची घाई त्याची विकेट देऊन गेली. पाकिस्तानचा स्कोर 2 ओव्हर 3 आऊट 13 रन्स होता. प्रॉपर हाराकिरीला सुरुवात झाली होती, तरीही पाकिस्तानकडे चान्स होता. बाबर आझममुळे. बाबर आझमचा T20 मधला नॅचरल गेम आहे थांबून खेळायचा. चुकीचा असला तरी हा गेम भारताविरुद्ध फायद्याचा ठरला असता, कारण पाकिस्तानला कुणीतरी एक बाजू लावून धरणारा हवं होतं. उस्मान खान रिस्क न घेता रन्स करत होता, त्यामुळे बाबरला मोठे शॉट खेळायची गरज नव्हती. पण बाबर हिरो बनायला गेला आणि विकेट फेकली. पॉवर प्लेमध्ये 38 वर 4 अशी अवस्था पाकिस्तानची झाली. जहाज बुडल्यात जमा होतं, पण या बुडत्या जहाजाला आधार दिला उस्मान खाननं. त्यानं 34 बॉल 44 रन्स केले. उस्मान खानला स्लो पिचेसवर खेळायचा चांगला अनुभव आहे. तोच इथे फायद्याचा ठरत होता, पण त्यालाही थांबून खेळायची बुद्धी सुचली नाही. रन्स येत असताना त्याने क्रीज सोडली आणि त्याचं स्टंपिंग हे पाकिस्तानचा बाजार उठवणारं होतं. मग पाकिस्तानच्या बॅटर्सनं फक्त हजेरी लावायचं काम केलं. मोठा शॉट यायचा, पाय हवेत जायचे आणि पुन्हा मारायच्या नादात विकेट फेकली जायची. नवाज, शादाब, फहीम सगळ्यांनी हेच केलं आणि पाकिस्तानचा 114 रन्सवर ऑल आऊट झाला. आधी कसं भारत विरुद्ध पाकिस्तान ही रायव्हलरी असायची, मॅच घासून व्हायची. 2003च्या वर्ल्ड कपची मॅच सुद्धा महाशिवरात्रीलाच झाली होती. सईद अनवरने फोडून काढलेलं. वकार युनुसची दहशत होती. सचिनने 98 मारून सुद्धा मॅच शेवटच्या टप्प्यापर्यंत गेली. ती होती रायव्हलरी. आता मागच्या 6 T20 मॅचेसमध्ये टीम इंडिया जिंकत आली, पण यावेळच्या वर्ल्ड कप मॅचमध्ये तर पाकिस्तानने स्वतःला संधीच दिली नाही. बॅटिंग करणं अर्थात अवघड होतं. बाउंड्रीज मोठ्या होत्या, त्यामुळे ईशान किशनच्या इनिंगचं महत्त्व लक्षात येतं. पण हेच पाकिस्तानला जमलं नाही. ईशानच्या बॅटिंगमुळेच पाकिस्तानकडून मॅच निसटली होती. त्यात हार्दिक बुमराने पहिल्या स्पेलमध्येच रितसर टप्पा पाडला, पण चौथी विकेट गेली आणि विषय संपला. उस्मान शादाब मधली 39 रनची पार्टनरशिप सोडली तर पाकिस्तानचा कुणीही बॅटर टिकला नाही. भारताच्या स्पिनर्सने जाळं पक्क विणलं. परफेक्ट एरियाज टार्गेट केले. कुलदीप, तिलक, अक्षर, वरुण प्रत्येकाला यश मिळालं. पाकिस्तानकडे गेम प्लॅन नव्हता, टेम्परामेंट नव्हती. एकाच ग्राउंडवर खेळायचा फायदा घेता आला नाहीच, पण लढताही आलं नाही. टीम इंडिया सहज पुढे निघून गेली. पाकिस्तान उस्मान तारिकच्या पॉजवरच थांबले. ते निघतील तेव्हा निघतील. तोवर तुम्ही बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.